दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर यांची चूक होती असा जबाब VSR कंपनीचे मालक VK सिंग यांनी दिलाय। सिंग यांची CIDनं तब्बल 3 तास चौकशी केली आहे। शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी राज्य शासनाकडे थकीत आहेत। अनुदानाविना अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद झाले तर अनेक केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। सुधीर मुनगंटीवार, सना मलिक, आशिष देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला। त्यावर आता सरकार काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या वाहनातून उतरून अपघातग्रस्त महिलेला तात्काळ मदत दिली आहे। जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असताना गिरीश महाजन यांनी महिलेला मदतीसाठी हात दिला। गिरीश महाजन यांच्या तत्परतेमुळे महिलेला दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तब्बल 121 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत। प्रशासकीय कारणांमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्यानं निर्णय घेण्यात आला। शिरूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। शिरूरच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती घावटे तर उपसभापतीपदी रामराव सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती निवडणुका पार पडल्या। खेडमध्ये ठाकरे सेनेने सत्ता मिळवत विद्या मोहिते आणि मंगेश सावंत यांची निवड झाली तर जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येत कमल शेळकंदे, अमित ढोले विजयी झाले आहेत। पुण्यातील मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी शरद ढमाले यांनी जलतरण आंदोलन केलं। मुळशी धरणातील मुळशी ते वाघवाडी दरम्यान 2 ते 3 किलोमीटर अंतर पोहून पार करत त्यांनी निषेध नोंदवला। मुळशी खुर्द ते वाघवाडी वडगाव दरम्यान पूल उभारणी आणि प्रवासी बोट सेवा सुरू करण्याची हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी गावात रोजगार हमी योजनेचा निधी हडप केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। कापडशिंगी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 2020 ते 2025 या कालावधीमध्ये 200हून अधिक कामं करण्यात आली। मात्र यापैकी 100 कामं बोगस असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तसंच गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। भिवंडीतील 99 हेक्टर जमीन MIDC साठी देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या भागाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे शासनाने सोपवल्यानं या दोन यंत्रणांमध्ये वाद सुरू झालाय। तरी महसूल विभागानं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या सातबाऱ्यावर भूसंपादनाच्या नोंदी घेतल्यानं बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या तिजोरीत यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून विक्रमी रक्कम जमा झाली आहे। पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर वसुलीने 200 कोटींचा आकडा पार केलाय। 1 एप्रिल ते 2 मार्च या कालावधीत एकूण 208 कोटी 64,10,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 1.5 कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यास नकार दिला। त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा प्रकल्प गेल्या 6 वर्षांपासून रखडलाय। आता हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यात तापमान वाढल्यानं वकिलांच्या काळ्या कोटाला तात्पुरती सुट्टी देण्यात आली आहे। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वकिलांना 1 मार्च ते 30 जून या कालावधीत न्यायालयीन कामकाजात काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे। सिव्हिल मॅन्युअलनुसार कोटाचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आला आहे। क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याच्या पार्श्वभूमीवर चालवण्यात आलेल्या विशेष ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यावरून अहमदाबादकडे एकूण 5,318 प्रवाशांनी प्रवास केला। या माध्यमातून रेल्वेला 69 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मुंबईतील 4 मेट्रो स्थानकांचं संपूर्ण सारथ्य करण्याचं काम महिलांनी खंबीरपणे पार पडलं। त्यातून स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाचा आगळावेगळा प्रत्यय मुंबईकरांना करून दिलाय। तसंच नारी शक्ती सर्वच कामं करू शकते याची प्रचिती या महिलांनी दिली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागात महिला राज कायम असून पुरुषांच्या बरोबरीने अत्यंत अवघड क्षेत्रात अनेक वर्षांपासून महिला कार्यरत आहेत। काही क्षेत्रात पुरुषांपेक्षाही सरस महिला कर्मचारी ठरत असून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत।
मध्य रेल्वेच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी 9% महिला कर्मचारी आहेत. राज्य परिवहन महामंडळाने महिलांना मिळणारी 50% भाडे सवलत तसंच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्तीचं केलं आहे. गैरवापर टाळण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी ही डिजिटल व्यवस्था लागू करण्यात आली आहे. NCMC हे प्रीपेड स्मार्ट कार्ड असून कॅशलेस प्रवासाची सुविधा देण्यात आली. बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडीमध्ये अजय शेकडे या तरुणाची भारतीय सैन्य दलात आर्मी ऑफिसरपदी निवड झाली आहे. क्लास 1 ऑफिसरपदी निवड होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. केवळ 1000 लोकसंख्या असलेल्या या गावातील 11 जण भारतीय सैन्य दलात देशसेवा करतात. कल्याणमधील फळे गावातून कुलदैवताच्या काठीचं सागावकडे प्रस्थान झालंय. कानिफनाथांचा छबिना उत्सव भिवंडी तालुक्यातील सागावमध्ये भरत असतो आणि या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले आहेत. अहिल्यानगरातील मढीमध्ये चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेचा रंगपंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुखसोहळ्यास आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. संत भानुदास एकनाथांच्या गजराने संपूर्ण पैठण नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली आहे. यंदा प्रथमच भाविकांच्या सोयीसाठी नाथ मंदिर इथे 5 प्रणालीद्वारे थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहिल्यानगरातील पारनेरमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि अजित पवार यांच्या स्मरणार्थ निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं या शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरामध्ये सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेते यशवंत भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ शांतता रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शहरातील नागरिक सहभागी झाले. देशातील शांतता ही नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मुत्सद्देगिरीचा विजय असल्याचं भोसले यांनी स्पष्ट केलं. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कामगार सेलकडून आरोग्य सेवा बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सांगली शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स, महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये हा विशेष सत्कार सोहळा पार पडला. भंडाऱ्यात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी संजीवनी सखी संघाच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत 100 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी आरोग्यदायी जीवनाचा संदेश फलक प्रत्येक महिलेच्या सायकलवर लावण्यात आला. मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. सीईटीच्या परीक्षांमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मुंबई विद्यापीठानं हे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केलं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिंगरवाडीत जिल्हा परिषद शाळेकडून आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या परिसरात आठवडी बाजार तसंच खाऊ गल्लीचे विविध स्टॉल उभारून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांना पैशांचं महत्त्व आणि व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. वाशिम जिल्ह्यात 7000 विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं नाहीये. शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आलं. प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाशिममधील बाजारात चिया पिकाच्या दरात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये चियाला 15,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. वाशिम जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. सध्या पीक चांगलं बहरलं असून वातावरण अनुकूल राहिल्यानं भरघोस उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र पक्ष्यांपासून नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राखण करावी लागते.
भोर तालुक्यात ज्वारी पिकावर चिकटा आणि काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं यंदा कडबा उत्पादनात मोठी घट झाली। मागील वर्षी एकरी सुमारे 1000 कडबा पेंडी मिळत असताना यंदा केवळ 600 पेंडी मिळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 400 पेंड्यांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। अकोल्यातील मूर्तिजापुरात टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी मोठा जल्लोष केलाय। शहरातील जयस्तंभ चौकात मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला। सांगलीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा पार पडली। अत्यंत थरारक अशा स्पर्धांमध्ये ईश्वरपूर वाय मंडळाने पहिला क्रमांक पटकावला, तर महिला गटात शिवशक्ती महिला मंडळांना प्रथम क्रमांक पटकावला। तरुण भारत व्यायाम मंडळाकडून या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। भीमाशंकर मंदिर विकास कामांमुळे 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता मंदिर पुन्हा सुरू होण्यासाठी अवघा 1 महिना शिल्लक असतानाही अनेक कामं अद्याप अपूर्णच आहेत। त्यामुळे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगची कोणतीही शिस्त उरलेली नाही, तर कारवाई केवळ दुचाकी स्वारांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील काही स्थानकांमध्ये स्टॉल धारक प्रवाशांना लुटतायत। चर्चगेट महालक्ष्मी स्थानकांवरील स्टॉलवर 14 रुपयांना मिळणारी रेल नीरची बाटली 20 रुपयांना विकली जाते। उन्हाळ्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते। हिंगोली वाशिम मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रोडवरील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यामुळे हिंगोली शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होते आणि वाहन चालकांना खड्ड्यांमधून वाहन चालवावं लागतंय। पालघरच्या डहाणूमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागली। डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याचं कारण देत गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयाने ॲडमिट करून घेण्यास नकार दिला। या घटनेमुळे गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। भिवंडीमधील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या आहेत। विविध ऊर्जा प्रकल्पांचे मनोरे उभे करण्यासाठी आणि वीज वाहन तारांचं जाळं उभं करण्यासाठी जमिनी बाधित केल्या आहेत। मात्र या जमिनीचा अत्यल्प मोबदला शेतकऱ्यांना दिला जातोय। वाशिम जिल्ह्यात तापमानात वाढ होत असल्यानं भूजल पातळी खालावत चालली आहे। यामुळे अनेक भागातील घरगुती बोरवेलमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं असून काही ठिकाणी बोरवेल कोरड्या पडल्या आहेत। त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे। रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक असतानाही ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत आहेत। मात्र त्यांचा पगार कर्जत रुग्णालयातूनच दिला जात असल्याचा आरोप केला जातो। छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींचा साठा संपुष्टात आलाय। त्यामुळे लसीकरण सेवांवर परिणाम झालाय। मुलांचं लसीकरण करण्यासाठी आलेल्या पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात। राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असल्यानं नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागतोय। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रांतातील काही भागात अधिक कमाल तापमानाची नोंद होते, तर काही भागांना पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला। पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत हवामान उष्ण राहणार असून आज तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। कडक ऊन आणि उकाड्याबरोबरच मुंबईकरांना खराब हवा आणि प्रदूषणाचाही सामना करावा लागतोय। मुंबईत अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत चिंताजनक अशी नोंदवली गेली आहे। विविध बांधकामं तसंच वाहतूक कोंडी यामुळे मुंबईत प्रदूषणात वाढ होते आहे। नवी मुंबईमधील घणसोलीत सीएनजी पंपावर अचानक आग लागली। आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। वर्ध्यातल्या हिंगणघाट शहरात एका ऑटोमोबाईल दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागली।
आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं दुकानातलं वाहन दुरुस्तीचं साहित्य, उपकरणं आणि इतर सामग्री जळाली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकानाच्या मागच्या बाजूला अज्ञात व्यक्तीनं कचरा पेटवल्यानं ही आग लागल्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागली आहे. घराच्या 3ऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचं साहित्य ठेवण्यात आलं. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीनं मोठा भडका घेतला. दरम्यान अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आली. रस्ता अडवून वाहनांची लूट करणाऱ्या 2 टोळ्यांविरुद्ध बीड पोलिसांनी मिनी मकोका अंतर्गत कारवाई केली. गेल्या आठवड्यात माजलगावात सराफा व्यापाऱ्याला लुटलं होतं. शिवाय धुळे सोलापूर महामार्गावर भाविकांची गाडी अडवून लूट केली होती. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये भाविकांना मारहाण झाल्यामुळे दंडाधिकारी यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विविध घटनेसंदर्भातील माहिती, तक्रारी तसंच पुरावे ज्या नागरिक आणि भाविकांकडे असतील त्यांनी सादर करावे असं आवाहन दंडाधिकाऱ्यांनी केलं. लातूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणं चांगलंच महागात पडलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 59 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत विविध ठिकाणी ही कारवाई केली.